समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव पंचायत समिती प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामसेवक कर्मचारी सेनेने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले। ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील या प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य अनिल भाऊ देसाई यांनी सकारात्मक चर्चा करत मध्यस्थी केली आहे। खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा फरक अदा केला जात नाही, तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम 8.33% कर्मचारी हिस्सा जमा केला जात असतो, मात्र ग्रामपंचायतीचा हिस्सा 4.16% ने भरला जात असल्याची बाब गंभीर आहे। यामुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने आज खटाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने खटाव पंचायत समिती समोर बेमुदत आंदोलन उभारले होते। आंदोलन दरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल भाऊ देसाई यांनी आंदोलन ठिकाणी भेट दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, आज या ठिकाणी जे आंदोलन केले जात आहे यातील मागण्या या तुमच्या हक्काच्या आहेत, त्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। जिल्हा परिषदच्या पातळीवर हा विषय घेऊन आपल्या काही मागण्या असतील याचा आपण स्वतः पाठपुरावा करू। यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर श्री देसाई यांनी गटविकास अधिकारी योगेश कदम यांना संपर्क साधून आंदोलनस्थळी बोलावले। यावेळी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सक्षम सकारात्मक चर्चा करून आज या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आंदोलक यांच्या मागण्या मान्य करून लेखी आश्वासन देण्यात आले। तसेच या कार्यक्रमाच्या प्रत्येक अडचणी आपण सोडवू, त्यांना न्याय देणार असल्याचं आश्वासन श्री देसाई यांनी दिले। यावेळी जिल्हाध्यक्ष जे.के. काळे, तालुकाध्यक्ष रामदास वाघचोडे, राजन शिंगाडे, गणपत वाघचोडे, जावेदबाई पठाण, नवनाथ आवळे, प्रशांत सावंत, अमोल काळोखे, विद्या निंबाळकर, जयश्री भोसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या आंदोलनास्थळी जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। आणि ती जर आत्महत्या झाली असती तर त्याच्या कुटुंबाचं काय केलं असतं हे आम्हाला उत्तर द्या। म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण कोणत्याही प्रकारचा आज आपण बघितलं गावगाड्यामध्ये काम करत असताना सरपंच हा ठराविक कालावधी करता असतो, ग्रामसेवक हा ठराविक कालावधी करता असतो, परंतु ग्रामपंचायत कर्मचारी हा लागल्यापासून सेवानिवृत्तीपर्यंत गावाची सेवा करण्याचं काम करतो। आणि हे काम करत असताना आज आपण बघितलं गावगाड्यातल्या अगदी जन्मलेल्या मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना आपुलकीचा वाटणारा कोण असेल तर ग्रामपंचायत कर्मचारी। आणि त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यावर निश्चितपणे ही वेळ आलेली आहे, अत्यंत वेदनादायी विषयाला म्हणावा लागेल। आपल्या ज्या मागण्या तुम्ही ज्या बोर्डवर लिहिलेल्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगानं तुमच्या सर्व मागण्या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या जनरल बॉडीच्या सभेमध्ये आवाज उठवून तुमच्या सर्व मागण्या प्रभावीपणे सोडवण्याचं काम या तालुक्याचा एक कर्ता कार्यकर्ता नव्हे तर आपल्या सर्वांचं सहकारी म्हणून सोडवण्याचं अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो। आज मला आवर्जून उल्लेख करावा असा लागेल की आपण सर्व, मला वाटतं संपूर्ण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहात आणि मान आणि खटाव म्हणजे निश्चितपणे आपल्या ज्या काही वेदना आहेत, आपले जे काही प्रश्न आहेत ते इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे प्रभावीपणे सोडवून आपल्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका कर्ता कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना वचन देत असताना आपल्या मागण्याचं जे पत्र आहे प्रशांतराव सुनीलराव, मला तुम्ही ते सगळं पत्र तुम्ही लिहून द्या। पंचायती खऱ्या अर्थानं चालवणारे ग्रामपंचायतीचे सगळे तुम्ही कर्मचारी बांधव आज इथं बेमुदत उपोषणासाठी वडूच्या पंचायतीसमोर बसलाय, आंदोलनासाठी बसलाय। आणि तुमचा विषय काय आहे पहिल्यांदा म्हटलं नीट समजून घ्यावं। तुमचे अध्यक्ष आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडून आपल्या मागण्या काय आहेत याचा माहिती घेतली। आज आपण बघतोय जो PF हा विषय असा आहे की PF कुठलाही कर्मचारी असला, खाजगी कंपनीतला जरी कर्मचारी असला तर त्याला PF भरायसाठी शासन निश्चित करतंय, PF विभाग करतोय। तुमची मुख्य मागणी आहे की आमचा 8.33 जो PF आहे हा PF जो आम्ही आमच्या पगारातनं भरतोय, राहिलेला जो PF आहे तो ग्रामपंचायतीने भरला पाहिजे। काही इतक्या दिवस तुम्हाला
तुम्ही वसूल करा, वसूल केला की भरतो म्हणून तुम्हाला खेळवलं, करायला लावलं. पण आता तुमचं म्हणणं की वसूल पण झाला, पण आता ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदेवर टोलवायचं, पंचायत समितीवर टोलवायचं, पंचायत समितीनं जिल्हा परिषदेवर टोलवायचं, जिल्हा परिषदनं परत ग्रामपंचायतीवर टोलवायचं. अशामध्ये तुमचं ते काही पूर्ण झालं नाही ही एक तुमची मागणी आहे. त्याशिवाय तुमचं जे सेवा शर्ती नियमाचं पुस्तक आहे ते भरलं गेलं पाहिजे ही एक तुमची मागणी आहे. आणि याच्याशिवाय तुमच्या ज्या काही मिटिंग्स आहेत ह्या जिल्हा परिषद, शेवटी प्रशासन आणि तुम्ही काम करणारी सगळी मंडळी यांच्या मिटिंग वेळोवेळी व्हायला पाहिजेत. नियमानुसार 2 महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला मिटिंग व्हायला पाहिजे. शेवटी चर्चा झाली, आज मी इथं आलो आहे तुमच्याशी बोललो की मला तुमचं दुःख नाही काय कळतं आहे, तर हे व्हायला पाहिजे. अशा तिन्हीच्या तिन्ही तुमच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत या रास्त मागण्याला शेवटी लक्षात ठेवा. मगाशी तुम्ही सांगितलं संदीपदादा मांडवे पण येऊन गेले, अनिल देसाई, संदीपदादा मांडवे, ह्या आम्ही शेवटी तुमचे सगळे सहकारी आहोत. आम्ही तुमच्यातली माणसं आहेत. तुमच्यामुळं आम्हीसुद्धा काही तिथं जे बसलो जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काही निवडून गेले, त्यात काही ना काही फुलाची पाकळी ही तुमचंसुद्धा सगळ्यांचा वाटा आहे आणि म्हणून आहे. त्यामुळं मी सुरुवातीलाच आपला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीनं आपल्या सातारा जिल्ह्याच्या संलग्न तुमच्या खटाव तालुक्याच्या सर्व सभासदांनी आज जे इथं आंदोलन केलं आहे या आंदोलनाला मी मनापासून आपल्याला पाठिंबा देतो. आणि मी एवढंच सांगेन. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी आकाश यादव, JK काळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.